जय भीम, जय संविधान. पुन्हा एकदा राहुल गायकवाड, आंतरराष्ट्रीय सचिव, वंचित बहुजन आघाडी, लंडन येथून थेट. मित्रांनो, वैऱ्याचा दिवस आहे. 2 डिसेंबर 2025. आपल्याला चान्स भेटला नव्हता तळागाळातून पॉलिटिक्स करायचा. आज बहुजनांना तो चान्स भेटलेला आहे. म्युन्सिपल काउन्सिल्स, बरोबर, म्हणजेच तुमच्या नगर परिषदा आणि नगरपंचायती, जवळपास 246 नगर परिषदा आहेत आपल्याकडे आणि जवळपास 42 नगरपंचायती. फोडून काढा. प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला वोटिंग गेली पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. प्रकाश सरांशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे लक्षात ठेवा, ध्यानात घ्या. तुमच्या बाजूने लढणारा एकही नेता उरलेला नाहीये सध्या. जर तुम्ही आज इथे कॉम्प्रोमाइज झाले तर उद्या सगळे नेते तुमच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होतील. या मतदानात करीबन 1,10,00,000च्या जवळपास, म्हणजे 1,00,00,000च्या जवळपास मतदान होणार आहे. जवळपास 13,355 मतदान केंद्र आहे. पिळून काढा. सगळ्या प्रत्येक उमेदवारांनी बूथ, जे कॅडेटवाले असतील, आपले बूथ मंडळी जे असतील, या सगळ्यांनी पिळून काढा. वोटिंग वंचित बहुजन आघाडीलाच पडली पाहिजे. 3 तारखेचा जो रिझल्ट असेल, निकाल असेल, तो निर्णायक लागला पाहिजे. खळबळ झाली पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीची वोटिंग करायची उद्या सर्वांनी. समजून घ्या, आपल्या बापाने आपल्याला काय सांगितलेलं. 6 डिसेंबर जवळ येतोय. बाबासाहेबांच्या विजन मधला, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपल्याला बनवायचा असेल तर तळागाळातला माणूस बाहेर आला पाहिजे, जागा झाला पाहिजे, त्याला वोटिंगचं महत्त्व समजलं पाहिजे. आपली करन्सी ही सगळ्यात जास्त डिव्हॅल्युएट झालेली आहे. पाऊंड्स तुमचा 120ला जातोय. डॉलर्स तुमचा 89.50ला जातोय, जो हिस्टॉरिकल आकडा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या करन्सी, म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेले करन्सी बद्दलची त्यांची जी तळमळ होती, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स, याचा विचार करा. बाबासाहेबांचा विचार करा. बाबासाहेबांना कसं एकटं पाडण्यात आलं, तरी तो माणूस सगळ्यांसाठी, तो महामानव सगळ्यांसाठी लढला. आज आपली वेळ आहे. आपल्याला आज पे बॅक टू दी सोसायटी करायची आणि ते आपल्याला मतदानातून करायचंय. म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती असेल की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरभरून मत द्या. घाबरू नका. बिंदास मत द्या. तुमच्या पाठी बाबासाहेब आणि त्यांचं कॉन्स्टिट्यूशन उभं आहे. जर तुम्ही आज सध्याची परिस्थिती पाहिली तर 4थ्या-5व्या रँकवर जरी आपण प्लेस करत असू वर्ल्ड वाईड इकॉनॉमीमध्ये, तरी पण जीडीपी पर कॅपिटा हा आपला एवढा लो आहे, म्हणजे 2,870च्या जवळपास, ॲज कम्पेअर्ड टू दी US जर आपण पाहिला तर 82,000, म्हणजे किती मोठा डिफरन्स आहे. आपण किती लांब आहोत यांच्यापेक्षा. इथे आपल्याला पोचायचं असेल तर संविधानाचा अभ्यास, बाबासाहेबांची आयडिओलॉजी ही या भारतामध्ये पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. नो लेफ्ट, नो राईट, मध्यम मार्ग, सम्यक मार्ग आपल्याला घेऊन जावा लागेल. आणि सम्यक मार्ग जेव्हा आपल्याला घेऊन जायचा असतो तेव्हा तुम्हाला खूप अडीअडचणी येतात आणि त्याला सामोरे जायचं धैर्य तुमच्याकडे पाहिजे. सामोरे जाण्याची पॉवर तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही मला विचारा, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, 136व्या रँकवर आपण जीडीपी पर कॅपिटावर आपण प्लेस करतो. जर पीपीपी म्हणजे पॉवर पर्चेसिंगच्या मेथडने जरी आपण बघितलं, जवळपास 119 नंबरवर आपण प्लेस करतो. हा नंबर आपल्याला पुढे, म्हणजे आपल्या चांगल्या रँकिंगवर आणण्यासाठी आपल्याला तळागाळातल्या लोकांनाच आपलं शस्त्र हातात घ्यावं लागेल. आणि ते शस्त्र म्हणजे आहे आपलं वोट. वंचित बहुजन आघाडीला वोट द्या. बाळासाहेबांकडे बघा, प्रकाश सरांकडे बघा, वोट द्या. आणि हीच आपली लढाई आहे. दिवस वैऱ्याचा आहे, रात्र पण वैऱ्याची आहे. रात्री लक्ष द्या. सगळ्या मतदान जिथेही काउंटिंग होणार आहे तिथेही लक्ष द्या. आणि 3 डिसेंबरचा जो निर्णय आहे, जो निकाल आहे, हा बहुजनांच्या लढाईचा एक उगम झाला पाहिजे, अशी मी सर्वांना अपील करतो. लंडनवरून राहुल गायकवाड, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सचिव, वंचित बहुजन आघाडी. जय भीम, जय संविधान.